हॅलो फ्रेंड्स, आज गोवटण्याला आलेले आहे. वडे काढण्याचा कार्यक्रम सुरू आहे. प्रणेश भाऊंच्या हळदीचा आणि लग्नाचा कार्यक्रम आहे. त्याच्या आधी तुम्ही बघू शकता मागे इथे वडे काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. वडे कसे काढतात, काय काय त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, ते सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे बघू शकताय तुम्ही, वडे तळताना कढईमध्ये वरतून ना गुळाचं पाणी शिंपडतात. ते गुळाचं पाणी शिंपडण्याचे सुद्धा काही कारण आहेत. वड्यांना छान सोनेरी रंग येतो, तसेच कुरकुरीत किंवा स्वादिष्ट होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेलाचा जो उग्रवास आहे ना, तो उग्रवास येत नाही आहे, म्हणून ते पाणी शिंपडलं जातं. आणि अजून एक कारण आहे की पाणी शिंपडल्याने वडे जे आहेत ना, ते तेल कमी खेचतात, म्हणून वडे तळताना त्याच्यामध्ये गुळाचं पाणी शिंपडतात. पागरे पालो कोसुनी हवा आणि डाळीचा त्यांची सांगा मावशीच्या पोरांची. मावशी तुम्ही एक गाणं बोला. डबल बोला. सर्वेश ना बायकोचं नाव ईश्वरी गोमलवाया. सर्वेश म्हात्रे बोल पाटील सर्वेश पाटील बोटा त्यांचं सुटलं निडाळे घामू. ईश्वरीबाई भारजा जवली बोलवा पागरे कोसून हवा निडाळीचा घामू हवा. वडे केले. वड्याच्या पिठामध्ये काय काय टाकले? हा, बाजरी, गहू. ओके. किती किलोचे केले? किती किलोचा? अच्छा, किती? 70 किलोचे? 70 किलोचे. 70 बोले. चल, कुठे चाललोय आपण? मान द्यायला चाललोय मंदिरामध्ये. चल, गाव पण फिरून होईल. आपण हनुमान मंदिरामध्ये मान घेऊन आमचं जुनं मंदिर. नंदी महाराज की जय. सर्व देवांना मंदिर आहे. हनुमंता देवा आमच्या राज्यामध्ये ये. भवानी माता मंदिरामध्ये आम्ही आलेलो आहोत. आज आमच्या भावाच्या लग्नाचा मान घेऊन भावी पत्नीचा
आमच्या गोवटणी गावची आई भवानी ही आम्हाला प्रत्येक दिवशी प्रत्येक हाकेला धावते आणि तिचे चरणी आम्ही नेहमी वंदन करत असतो. हा मातेचं मंदिर बराच वर्ष म्हणजे आपले आजोबा बंधवाचे पुत्र आहे. हे काय हे इथे आपण काय इच्छा अपेक्षा काय आहेत का? हे सर्व लोकांनी मानाने आणलेले सर्व गाठ्या तुळ्या सर्व मानाने आणले आहेत. झेंडे आता कुठे चाललो आपण? आता आपल्याला आमचे गावचे म्हसेश्वर देव अच्छा. त्या देवापाशी चाललेलो आहोत. खूप एकदम आतमध्ये जंगलात आहे वाटतं. म्हणजे तू पण जा पुढे. जंगलातील ते रात किड्यांचा आवाज बघ केवढा. ही शांतता शहरात नाही. नाही ना. आणि हे खरं कोकण. इथं आमची भवानी माता नेहमी बसलेली असते. हा तो आमचा भवानीचं मंदिर होता. निकिता आणि जितेंद्र भवानी माते की जय. ही वाली आपली वाली ही बघ आपली वाली. ही बघ. काय जंगलाच्या मध्यात असलेलं हे भवानी मातेचं स्थान. भवानी मातेचं खरं स्थान हे इथे असं आहे. पायवाटेतून बराच आतमध्ये आल्यानंतर अनेक मैलांचा प्रवास केल्यानंतर मग आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. अजून आपण जवळजवळ जंगलाच्या मध्यभागी असून अजून आणखी आतमध्ये आपल्याला जावंच लागणार आहे. आणखी तिथे एक देवाला पुन्हा आपल्याला मान द्यायचा आहे. डोंगराच्या जवळजवळ जंगलातून पुढे एक डोंगर आहे, त्याच्या पायथ्याशी जायचं आहे. आम्ही कुठे चालू आहे. शंकराचं स्थान आहे. आम्ही आलो आहोत. इथे पारम्यामध्ये दत्ताचं मंदिर इथे आवऱ्यात ना मामा. पण आवऱ्यापर्यंत पोहोचलोय नाही आवरत नाही ना त्या बाजूला. ते मस्त होतं. पारम्यामध्ये एकदम आतमध्ये बसून देऊळ आहे. तो आवडेल ना बामंदिर. बामन देव का तो? मग टाइम भेटला तर जायचं नंतर. नाही भेटलं. आता आता आपण कुलदैवताच्या मंदिरामध्ये. पुन्हा आतमध्ये नाही ना, बाहेरच ना. माहिती नाही त्याला झुंबी करून दाखवली. हा टिकली पाली की तुला पाठवली. घरी चावलेली मी वेळेला किवला. तुमच्याकडे कधी पाणी येतं मग? हे आत्ता आपण गावात आलोय.
समोर आपल्याला ती एक 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 करून गावची घरं दिसायला लागली आणि ही जुनी गावची विहीर. वडे खाऊन सांगा कसे झालेत ते. कसे झालेत वडे सांगा आई, कसे झालेत? चांगले झालेत ना? माऊताईने खाल्ले वडे? वहिनीने कसे झाले? मेहंदी आमच्या पण काढायची आहे आज रात्री, मेहंदीचा कार्यक्रम. विवा से हाय. हाय बोल मम्मीला. हाय